नमस्कार मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय असा आहे की जे कास्तकार बंधू आहेत, ज्या कास्तकार बंधूंना पीएम किसान सन्मान निधीचे 2-2 हजार रुपये मिळत असतात, जसे की वर्षाला 6,000 रुपये मिळतात, परंतु ते काही कास्तकारांना हे पैसे मिळत नाही. तर त्यासाठी प्रत्येकाने, ज्यांना हे पैसे मिळत नाही, त्यांनी आपल्या मोबाईलला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही ते पाहून घ्यायचे. म्हणजे आधार कार्ड आणि मोबाईल एकमेकाला लिंक करायचे. त्याचप्रमाणे आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक हे एकमेकांना लिंक असणं महत्त्वाचं असते. हे लिंक करणं गरजेचं असते. आणि सर्व, जसं की तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं पॅन कार्ड असेल आणि तुमचे बँक पासबुक असेल, त्या तिन्हीवरती तुमचे काना, मात्रा, विलांटी किंवा स्पेलिंग सर्व गोष्टी सारख्या असल्या पाहिजे, तरच तुम्हाला ते पैसे मिळतात. आतापर्यंत पैसे आले, परंतु आता येत नाही. परंतु आता ऑनलाईन सर्व प्रक्रिया होत आहे. आधी ऑनलाईन होती, पण आता सक्तीनं ऑनलाईन झालेली आहे. त्यामध्ये बारकावे आलेले आहे. त्या बारकाव्यानुसार आपल्याला हे बदल करून घ्यायचे आहे. म्हणून सर्व एकमेकाला लिंक असणं महत्त्वाचं आहे, तरच हे पैसे आपल्या खात्यात येणार आहे. तसेच नमो शेतकरी योजना सुद्धा याच नियमाच्या, याच तत्वानुसार चालत असते. म्हणून सर्व कास्तकार बंधूंनी याची नोंद घ्यायची आहे. आणि ज्या कास्तकार बंधूंनी नवीन शेती घेतली आहे, त्यांनी ते ऑनलाईन फॉर्म भरावा लागत असतो. तो ऑनलाईन फॉर्म भरायची, आपली शेतीची नोंदणी करायची आहे. त्यानंतर जे कृषी विभाग असेल किंवा तहसील विभागामध्ये यासाठी पीएम किसान सन्मान निधीसाठी एक स्पेशल टेबल, जसं की एक स्पेशल एक वेगळा टेबल त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. आणि ते साहेब जे कोणी प्रत्येक तालुक्यानुसार, तहसीलच्या नुसार किंवा कृषी विभागामध्ये आपल्याला मदत करतात, त्यांना भेटायचं आहे, त्यांच्याकडे आपली नोंदणी करायची आहे. आणि या पीएम किसान आणि सन्मान निधी योजना, या दोन्ही योजनेचा, जसं की जे महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र शासनाच्या, या दोन्ही शासनाचा जे आपल्याला शेतकऱ्यांसाठी फायदा होणार आहे, तो फायदा घ्यायचा आहे. आपल्याला तब्बल वर्षाला 12,000 रुपये मिळतात आहे. आणि हे 12,000 आपल्याला मिळाले पाहिजे. आणि ज्यांना मिळत नाही त्यांनी मी सांगितलेल्या या सर्व कृती करायच्या आहे, सर्व कागदपत्रे जमा करायची आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.